नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत 2026मध्ये भोगी जी असते आदल्या दिवशी, त्या भोगीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये आणि चुकूनही ही चूक करू नका, कारण जर ही चूक केली तर तुम्हाला याचे भोग आयुष्यभर भोगावे लागतील। तर भोगीच्या दिवशी काय करायचं आणि काय नाही करायचं यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर भोगी 2026 या दिवशी काय करावे आणि काय करू नये, कोणते नियम पाळावे, भोगीच्या दिवशी ही चूक करू नका, नाहीतर आयुष्यभर भोग भोगावे लागतील। तर ते कोणते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। श्री स्वामी समर्थ। मी तुम्हाला भोगीच्या दिवशी करण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। त्याचबरोबर एक खूप गोष्ट खास आहे, आठवण करून देणार आहे, जी आपल्यापैकी बऱ्याच जणांकडून करण्याची राहून जाते आणि ती भोगीच्या दिवशी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। सर्व माहिती तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे। तुमच्याकडे भोगीच्या दिवशी अजून कोणत्या गोष्टी केल्या जातात याही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर येत्या 13 जानेवारीला 2026ला भोगीचा सण आलेला आहे आणि तो कसा साजरा करायचा। भोगी म्हणजे संक्रांतीचा आदला दिवस किंवा संक्रांत सणाची सुरुवात। तशी संक्रांत आपण 3 दिवस साजरी करतो। पहिला दिवस भोगी, दुसरा दिवस संक्रांत आणि तिसरा दिवस किंक्रांत। तर असे 3 दिवस हा सण आपण साजरे करतो। संक्रांतीचा कर म्हणतो त्या दिवशी काही गोष्टी करायचा आपण वर्ज्य करायच्या आहेत, तरी पण देवपूजा असेल, धार्मिक गोष्टी असतील तर ते या दिवशी आवर्जून केल्या जातात। अशा पद्धतीने 3 दिवसाचा हा संक्रांत सण लवकरच येत आहे, 13 जानेवारीला, 14 जानेवारीला आणि 15 जानेवारीला। आणि तसं बघायला गेले तर मकर संक्रांत आपण महिनाभर साजरी करतो, पण असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही, कारण जर मकर संक्रांतीचा सण आला की संक्रांत झाली तरी पण आपण लगेच महिलांचा 1 महिना हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरूच राहतो आणि त्याचबरोबर जी नवीन नवरी असते तिचा तिळावाचा कार्यक्रम देखील केला जातो आणि जी लहान मुलं असतात म्हणजे 3 वर्षापर्यंतची, त्या मुलांचं बोरनानसुद्धा याच कालावधीमध्ये केलं जातं। म्हणजेच रथसप्तमीसुद्धा संक्रांत सणाचा शेवट म्हणता येईल, असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। तर आता संपूर्ण पौष महिना जो आहे तो माघ महिन्याची जी काही सुरुवात आहे, पौष महिना आहे जो आणि माघ महिन्याची जी काही सुरुवात आहे ती सूर्यपूजेसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे पौष महिन्यात रविवाराला खूप जास्त महत्त्व आहे। प्रत्येक रविवारी सूर्यदेवाची सकाळी पूजा नक्की करा आणि खूप काही महत्त्व आहे, कारण सूर्याची पूजा रथसप्तमी येत आहे, त्यामुळे सूर्याची पूजा दर रविवारी पौष महिन्यात नक्की करा। तुमच्या कुंडलीतील रवी ग्रह मजबूत होईल, जो मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्या कुंडलीतील रवी ग्रह जर कमजोर असेल तर आपल्याला बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं। आता तिळाचा जितका वापर आपल्याला या संक्रांती सणाच्या कालावधीमध्ये करता येईल तितका आपल्याला करायचा आहे, कारण तीळ आपल्याला शरीरातील उष्णता देण्याचं काम करत असतं आणि त्याचबरोबर धर्मशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचे फायदे आहेत आणि त्यामुळे तिळाचे हे वेगवेगळे प्रकारचे उपाय आपल्याला हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले जातात। संक्रांत सण जो आहे तो सूर्यपूजेचा सण म्हणून ओळखला जातो। पौष महिन्यात हा सूर्य पूजला जातो म्हणून हा महिना ओळखला जातो। तर पौष महिन्यातील दर रविवारी सूर्यनारायणाचं व्रत किंवा ज्याला आदित्य रानुबाई व्रत म्हणतात, तर ते सुद्धा करण्याची पद्धत आहे। तर 13 जानेवारीच्या दिवशी भोगी सण आहे आणि भोगीचा दिवस असेल तर मग आपल्याला लवकरच उठायचं आहे आणि तीळयुक्त पाण्याने स्नान करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला पिण्याच्या पाण्यात किंवा देवांना स्नान घालायच्या पाण्यात आपल्याला खाद्यपदार्थांमध्ये, त्याचबरोबर देवाला अर्पण काही दिवा लावतो त्यामध्येही ज्या ठिकाणी दीपदान करतो अशा प्रत्येक ठिकाणी म्हणजे दिव्यातील तेलामध्ये सुद्धा आपल्याला पांढरं तीळ टाकायचं आहे, कारण तिळाचे असलेले ते आपण या दिवशी देवपूजनमध्ये वापरले तर नक्कीच आपल्याला त्याचे चांगले लाभ होतात, कारण भोगीच्या दिवशी तिळाला खूप जास्त महत्त्व असतं।
ज्यांना देवपूजेसाठी तिळाचे तेल मिळणार नाही किंवा जे आपल्या घरातील तेल वापरत असतील तर मग तुम्ही या दिव्यामध्ये पांढरे तीळ टाकू शकता आणि अशा पद्धतीने तुमचा तिळयुक्त तेलाचा दिवा देवासमोर प्रज्वलित करायचा आहे. यामुळे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचे लाभ होणार आहे. भोगीच्या दिवशी आपण जी काही भाजी करतो त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या मिक्स केल्या जातात, जसे वांगी, वाल, पावटा, फ्लावर, गाजर, वाटाणा, बटाटा किंवा हरभरा. जसा भाग बदलतो तसा त्या भाज्यांमध्ये बदल असतो. याच भाजीला आपण शेंगसोला किंवा बारागावची भाजी असे देखील म्हणतो आणि ती भाजी आपण भोगीच्या दिवशी खातो, ज्यामुळे आपण आजारी पडत नाही आणि वर्षभर आपल्याला बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या त्यातून घटक मिळत जातात, म्हणून ते भाजी भोगीच्या दिवशी खाल्ली जाते. मिक्स भाजी किंवा लेकुरवाळीची भाजी किंवा तीळयुक्त बाजरीची भाकरी आणि ती बाजरीची भाकरी किंवा तीळ लावलेली बाजरीची भाकरी याबरोबर खाल्ली जाते. काही तुम्ही बनवता तर ते तुम्हाला खायचं आहे, कारण उपवास सोडायला तुम्ही सूर्यास्ताच्या आतच जेवण करून खाऊ शकता. पण ही भाजी खायला मात्र अजिबात विसरायचं नाही, कारण ही भाजी खूप पौष्टिक असते. तुम्ही या दिवशी उपवास करणार असाल तर मग तुमच्याकडे भोगीची भाजी वगैरे काही सकाळी तुम्ही केलेलीच असेल तर मग संध्याकाळी का होईना उपवास सोडताना तुम्हाला ती भाजी खायची आहे आणि मगच उपवास सोडायचा आहे. तसेच या दिवशी पितरांची आठवण काढायची आहे आणि पितरांनाही नैवेद्य दाखवायचा आहे आणि पितृदोष असेल तर पितरांना नैवेद्य दाखवून पितरांना आठवलं तर पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि पितृदोष कायमचा निघून जातो. आणि पितरांना नैवेद्य दाखवताना गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि मगच पितरांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर अशी भोगी साजरी करायची आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.